અમરાવતી જિલ્લા મધ્યસ્થ જેલમાં ગન પાવડર મળી આવ્યો છે। ક્રિકેટ બોલની અંદરથી ગન પાવડર ભરેલી વસ્તુ મળી આવી છે। રાત્રે જેલની દિવાલ પરથી વસ્તુ ફેંકાયા બાદ વિસ્ફોટ થયો હતો। અમરાવતી પોલીસે રાત્રે જેલની તલાશી લીધી હતી। જેલમાં બમ મળ્યાની ચર્ચાથી ઉત્તેજના જાગી હતી। મધરાત્રે પોલીસ કમિશનર નવીનચંદ્ર રેડ્ડી જેલમાં પ્રવેશ્યા। બોમ્બ ડિટેક્ટ અને ડિસ્પોઝલ ટીમે પણ જેલનું નિરીક્ષણ કર્યું। અમરાવતી જિલ્લા મધ્યસ્થ જેલ કેદીઓ માટે અસુરક્ષિત હોય તેવી ઘટના સામે આવી છે। मॅडम घटना काय झाली होती नेमकी कशी घटना झाली होती किती वाजता तुम्हाला एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला। सर आले चौकशी चालू आहे। चौकशी पूर्ण झाली तुम्हाला एक फटाका फुटला त्यापैकी ना हां फटाक्यासारखा आवाज एकूण किती फटाके होते ते नाही सांगू शकत ते आम्ही काही सापडले आम्हाला। ते चौकशी हे आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरेक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आलं जे की बॅरेकमध्ये होते। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोहोचलो। सर्व टीम पोचली, BDDSची टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कुणीतरी बाहेरून फेकल्याचा असा एक अंदाज आहे। बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे। बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल। काही आढळून आलेलं नाही, फक्त